स्वागत आहे किशोरजी पाटील साहेब आपलं सुद्धा. सर्व संघ मालकांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. यावर्षी मात्र त्यांनी संघ घेतलेला नाहीये. इतर खरं तर नवीन ओनर्सने त्यांनी संधी दिली. प्रदीप स्मृती नाभा संघ या अगोदर 5 पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. या संघाचे ओनर रवींद्रजी पाटील साहेब आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. चला दीपक सर, एक आपल्या 2 मॅन ऑफ द मॅच सामनावीराचे पुरस्कार द्यायचे बाकी राहिलेत. वरद एंटरप्राइजेस विरुद्ध खारकोपर किंग्स या 2 संघांमध्ये जो सामना झाला होता त्या सामन्याचा सामनावीर आहे वरद एंटरप्राइजेस संघाचा अंकित शिवकर, ज्यानं 11 चेंडूमध्ये 30 धावा पटकावल्या होता. त्याने सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहायचे. तर त्यानंतरचा आत्ता झालेला सामना वरद एंटरप्राइजेसचाच वर्सेस शैलेश स्मृती तरगर. तर त्या सामन्याचा सामनावीर आहे प्रतीक पाटील, ज्यांना 8 चेंडूमध्ये 20 धावा पटकावल्या. तसेच वरद एंटरप्राइजेस संघाचा फलंदाज ओमकार कोहली याला लगातारच्या 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं बक्षीस होतं. त्याच्यासाठी देखील त्याने इथं उपस्थित राहायचं आहे. डू ऑर डाय मॅच. स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, जिवंत राहायचं असेल, हा सामना मात्र दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा आणि पहिल्याच बॉलवर 5 धाबा. दमदार सुरुवात झाली यावेळेस मात्र खारकोपर किंग्स संघाची. पहिला चेंडू आपण पाहिला वेस्ट राईट होता आणि पीवर कॉल करण्यात आलाय. त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. जोडले गेलेत आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीणजी दुगाडे सर. निश्चित तौर पर दीपक, जिस तरह से जिस अंदाज से पहली गेंद खेली है, गेंदबाज ने डाली है, थोड़े से टेंशन में ज़रूर आ चुके होंगे. फ्रेड थी है, सीधा खेला, गेंद गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. 4 रन, 9 रन आ चुके हैं पहली गेंद के ऊपर. तत्पूर्वी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय. पाठीमागच्या सामन्यामध्ये वरद एंटरप्राइजेसचा अंकित शिवकर ज्यानं अष्टपैलू कामगिरी केली होती आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये प्रतीक पाटील मॅन ऑफ द मॅच आणि लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज जे सोमनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीनं लावण्यात आलं होतं ते ओमकारला दिलं जाईल. सगळ्या 3ही खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे तो प्रतीक पाटील. कॅप्टन आहेत या टीमचे. दमदार परफॉर्मन्स सादर केलाय. अभिनंदन अंकित, अभिनंदन ओमकार, अभिनंदन प्रतीक. पुढच्या सामन्यांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ये वाइट बॉल का इशारा, 10 पे आता हुआ टोटल. वाइड के लिए रिव्यू नहीं है. रिव्यू नहीं है वाइड बॉल के लिए. अंपायर स्वतःसाठी रिव्ह्यू करू शकतात. खेळाडूंना वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. अंपायर काय रिव्ह्यू हवाय का? येस, अंपायर कॉल आहे. थर्ड अंपायर इथं यायचंय. वाईटचा रिव्ह्यू आहे.
बघा क्षेत्ररक्षण सजवलेलंच असू द्या. ये वाइड बॉल है. तो टोटल आ चुका है 10 रन. हाँ, निश्चित तौर पर प्लेयर्स अंपायर्स के ऊपर प्रेशर नहीं लेकर आ सकते. अंपायर को जब लगेगा कि मुझे तीसरे अंपायर के पास जाना है तब वो जाएंगे. और ये 4 रन मिले और इन 4 रनों के साथ टोटल बन चुका है पहले ही ओवर में 14 रन. तो इस ओवर की अगली गेंद करेंगे चौथी. ये अच्छी गेंद थी. गेंदबाज अलंकार कोहली की डॉट गेंद आई. रुकावट टोटल वहीं पे 14 रन. नो लॉस. प्रतीक पाटिल और वैष्णव भोईर प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी है खारकोपर किंग्स की तरफ से. ये मैच उनके लिए जीतना जरूरी है. ये स्लोअर मन की थी वेरिएशन के तौर पर. पुल किया इसे और ये सक्सेसफुल होता हुआ डीप स्क्वायर बाउंड्री के बाहर. 6 रन टोटल आता हुआ 20. इन्होंने क्लीन बोल्ड किया. चलिए जल्दी जाइए क्रीज पर. चौबीस पे 1 है.
गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये वाइट बॉल का इशारा। 25 पे आता हुआ टोटल। मैच में मजा आएगा क्योंकि खारकोपर को हर हालत में इस मैच को जीतना है और डॉट गेंद आई, वहीं पे रुका हुआ टोटल 25। और ये फुल टॉस किया है, गेंद हवा में है लेकिन नंबर मिलेंगे 6। क्या छक्का लगाया बाएं हाथ के बल्लेबाज शुभम पाटिल ने, तारीफ काबिल। हाँ। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। शुरुआत अच्छी हुई है खारकोपर किंग्स की। ये अच्छी गेंद की थी बाएं हाथ के गेंदबाज ने, डॉट गेंद आई। 31 पे रुका हुआ टोटल है इस ओवर के, अभी भी 2 गेंदें शेष। एक रन यहाँ पे जरूर मिलेगा और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 32। इस ओवर के आखिरी गेंद करेंगे गेंदबाज हरीश मसाई। और ये बहुत ही बढ़िया खेला है, फ्रंट फुट पे आके स्लॉक किया, गेंद को भेजा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। तो 38 रन 19 के औसत से एक बड़े टारगेट के लिए तैयार रहना होगा खारकोपर किंग्स के खिलाफ आरआर राइडर्स वहाड़ को। बैटिंग करने का बिल्कुल सही फैसला लिया इन्होंने। एक भी मैच नहीं जीता, लेकिन देखिए आखिरी मैच में किस तरह से खेल रहे हैं। शैलेश मोती 1 जीता है, वहाड़ 1 जीता है, और अगर यहाँ से जीतती है खारकोपर किंग्स तो वो भी एक मैच जीतने वाली टीम होगी। वरद एंटरप्राइजेस बामन डोंगरी क्वालिफाई हो चुकी है सुपर 8 में। अच्छी गेंद, इस गेंद को खेला पॉइंट क्षेत्र पर, 1 रन जरूर मिला। 39 पे आता हुआ टोटल, तीसरा ओवर चल रहा है। और ये डॉट गेंद, 39 पे टोटल है, डॉट गेंद आ चुकी हैं।
एक अच्छे ओवर की तलाश है रोशन नाइक एंड कंपनी को, आरआर राइडर्स वहाड़ को, लेकिन वहीं दूसरी तरफ जो चल रहा है उसे चलते देने रहना चाहिए शुभम पाटिल और प्रतीक पाटिल को। और यह बहुत ही बढ़िया स्ट्रोक, सीधा खेला, नंबर 6, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। क्या इनिंग खेल रहे हैं, कप्तानी इनिंग प्रतीक पाटिल, 45 पे 1। जबरदस्त इनिंग अपनी 34 के निजी योगदान पर प्रतीक पाटिल खेल रहे हैं। कप्तानी नॉक क्या होता है वो दर्शाते हुए 10 गेंदों में 34 रनों की शानदार पारी। ओवर नंबर 3, ये लटक गए और इसी के साथ प्रतीक पाटिल के पारी का अंत। 11 गेंदे 34 रन। आयुष गोंधई, गेंदबाज प्रयास कोहली गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए। ये शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, जबरदस्त फील्डिंग। 2 रन जरूर मिलेंगे लेकिन फील्डिंग जबरदस्त हुई है। सर तिकडे प्रेक्षक आहेत बरेचसे। क्या ये 2 रन। इस ओवर की आखिरी गेंद, ये वाइट बॉल, और इस वाइट बॉल के जरिए टोटल आ चुका है 48। बहुत ज़्यादा रन बनेंगे, 80 के करीब। शाम के वक्त में बहुत ज़्यादा मज़ा आएगा, दूसरी तरफ से भी आक्रमण होगा। 80 के करीब चांसेस हैं, ऐसा लग रहा है मुझे। श्रेयांश आणि गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर्स संघाचे ओनर मनोजजी नाईक यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम। तो ओवर की ये समाप्ति हुई है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 48। इस पोल में अगर हम देखें तो हाईएस्ट रन टेकर टीम है आरआर राइडर्स, जिन्होंने रन बनाए हैं 79। लेकिन अभी भी 12 गेंदों का खेल शेष है। 16 की औसत से 48 रन आ चुके हैं और इस औसत से अगर ये टीम खेलती है तो इनके बनेंगे 80। चलिए बगैर टाइम पास सलमान
शेख पिछले मैच में विकेट हैट्रिक जिन्होंने ली थी, 48 पे 2 है। अच्छी गेंद लेकिन उसे खोद के निकाला बाएं हाथ के बल्लेबाज शुभम ने। 1 रन मिला, 49 पे आता हुआ टोटल। मैच में मजा आएगा लेकिन दोनों तरफ से आक्रमण देखने का हमें मौका मिलेगा। 49 पे 2 है। और ये बड़ा हिट लगाने की कोशिश में गेंद ने एक टिपा खाया और गेंद गई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन और ये 54 धागा बल्लेबाज आयुष गोंधली ने। रन बनेंगे, रन बनते हुए नजर आ रहे हैं। टीम का टोटल आ चुका है 53 पे 2। रन जरूर बनेंगे। खालकोपर टीम जीती है तो इस पोल में मजा आ सकता है। इनके ऊपर शैलेश स्मृति तरघर का भी खेल डिपेंड है। और ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर इस ओवर के अभी भी 3 गेंदें से चौथी गेंद करेंगे गेंदबाज। एक रन तो जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। 2 रनों के साथ बढ़ता हुआ टोटल 55। और ये एक्स्ट्रा कवर रीजन पर गेंद खेली है। 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा रन मिलता हुआ 57 पे आता हुआ टोटल। ये व्हाइट बॉल का इशारा। 58 पे आता हुआ टोटल। चलिए, नो आर्गुमेंट्स विद अंपायर। 58 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। नो आर्गुमेंट। हर ओवर में व्हाइट बॉल आती हुई हमें नजर आई। इस ओवर के आखिरी गेंद करेंगे गेंदबाज सलमान शेख। और ये ऊंचा खेला, नंबर 6, बहुत ही बढ़िया। और 6 के साथ जो सुदीप ठाकुर ने खेला, रन बनेंगे 64। शुभाचा राजा प्रजेला
लागतील आणि त्याही आजच. 64 पे 3 है, 79 हाईएस्ट है। RR राइडर्स वहां का इस पोल में हाँ, इस चीज को आप ध्यान में जरूर रखिए। हाँ, जो हाईएस्ट रन टेकर होगी वो दूसरा सुपर ओवर मैच खेलेगी। गेंदबाज यश घरत। यश घरत जावड़े, बालकृष्ण घरत के लड़के हैं ये मेरे दोस्त के। 1 रन जरूर मिला है, लेकिन 1 रन से बढ़ता हुआ टोटल 65। अभी भी 5 गेंदें शेष है। पांच गेंदें शेष है। सामने वैष्णव भोईर है, अंधेरा हो सकता है, उनकी तेज गेंदों का आपको सामना करना है। लगभग एक कप्तान के मन में यही होना चाहिए कि हम अपने ओवर्स को किस तरह से खत्म करें। एक रन जरूर मिला और इस 1 रन से 66 पे आता हुआ टोटल। अभी भी इस ओवर की 4 गेंदें शेष। और ये स्लो रन के दिए उसे उठाया शुभम पाटिल ने लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। खरी किरीटा परी किरशी खरी। कल सुबह 8:30 बजे मैच शुरू होगा। विघ्नेश स्पोर्ट्स कोंबड़ भुजे बनाम गवान योद्धा। 8:30 बजे कल शुरू होगा, तभी मैच जाके पूरे होंगे। ये वाइट बॉल 73 पे आता हुआ टोटल। अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष। और ये जबरदस्त स्ट्रोक। तो यहाँ पे चेस करेंगे RR राइडर्स, तो ही उन्हें 1 सुपर ओवर खेलने का मौका मिलेगा। अगर चेस नहीं होगा तो 2 सुपर ओवर खेलने पड़ेंगे, क्योंकि रन बने हैं 79। बराबरी तो हो चुकी है, 2 गेंदें अभी भी शेष हैं। हेलो, और ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना। चलिए 80 बन चुके हैं, 81 भी बन चुके हैं। आखिरी गेंद। आपका हाईएस्ट है अभी। ये वाइट बॉल है, टोटल बन चुका है। नो बॉल है क्या? नो बॉल।
82 रन, ये आप ही का हाईएस्ट टोटल है इस पोल में। एक रन जरूर मिला बाय के तौर पर। टीम का टोटल आ चुका है 83। जीत के लिए 30 गेंदों में 84 रन बनाने होंगे और माइक्रोफोन पर आएंगे दीपक पाटिल सर। चला खारकोपर किंग्स मैदानामध्ये लगेचचा मानाचा मान घेऊन येतान बंद तर जाऊया आपण आज ज्यांचा आवाज संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकायला मिळाला हिंदी भाषेमधील एक नामवंत समालोचक प्रवीणजी दुगाडे सर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं ऑफिशियल कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहत असतो। आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच। चला बॅटर पाठवा, संध्याकाळ तुम्हाला होईल। चौऱ्याऐंशी धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। 84 रन्स टू विन। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। तर जाऊया मॅचच्या दिशेनं। संध्याकाळचं सत्र 6 वाजलेत आणि दोन संघामधून पाहूया कोणता संघ पुढे जाणार आहे। जर ऑरेंज आर्मी जिंकली तर सुपर ओव्हरचे थरार मात्र पाहायला मिळतील आजच। पहिलं षटक घेऊन वैष्णव भोईर तयार। कपिल कोळी आणि प्रयास कोळी अशी सलामीची जोडी। मागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकले कपिल कोळीने आणि त्याचमुळे ही लढत फार महत्त्वाची आहे। त्यांच्याकडून बॅटिंगची
अपेक्षा असेल स्पीडअप करत राहा प्लीज खारकोपर किंग्स. चला प्लीज स्पीडअप. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट झोनकडे त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक धावसंख्येचा श्री गणेश होईल. मोठं टार्गेट सेट केलंय. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस प्रतीक पाटीलला चार्जअप केलं होतं. 34 धावा. शुभम पाटीलची बॅट आज थोडीशी बोलली. 24 धावा त्यानं केल्या. शेवटला सुदीप ठाकूर 11 धावांचं योगदान दिलं. दोन्ही मॅच मध्ये सुदीपच्या सुद्धा बॅटमधून धावा आल्यात. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. संध्याकाळचं सत्र आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला अडचणी येऊ शकतील. प्लीज कोऑपरेट. चला दुसऱ्यांदा घडतंय रनअप मध्ये बिघाड. कारण वैष्णवचं पुन्हा एकदा रनअप वर जाणं त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा मिनिटं जातोय. थोडासा खाली राहिला यावेळेसचा चेंडू आपण पाहिला तर निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. खारकोपर किंग्सनं जर हा सामना जिंकला तरी सुद्धा सुपर ओव्हर चे थरार मात्र या ग्रुपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये शैलेश स्मृती तरघर संघाने एक सामना जिंकलाय. आर रायडर्स वहाळने एक सामना जिंकलाय आणि जर खारकोपरनं हा सामना जिंकला तर तेही एक सामना जिंकतील. लटकट खेळलाय. पॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र कव्हर बाउंडच्या रिजन मधून बॉल निघालाय स्वीपर कव्हरला. बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता पहिला चौकार आर रायडर्स साठी प्रयासच्या बॅटमधून. चांगला फटका, चांगला स्ट्रोक. प्रयास पहिल्या दोनही मॅच मध्ये त्याची बॅट बोलली नव्हती. पहिल्यांदा रन्स येत असताना खातं उघडेल तो 4 या धावेनं. टीमची टोटल 5 वर. वैष्णव भोईर लॉंग रनअप. तेज तर्रार. तिसऱ्यांदा प्रतीक पाटील कॅप्टन आपण लक्ष घाला प्लीज. तिसऱ्यांदा घडतंय आणि मग यस पेनल्टीला सामोरं जावं लागेल, नाहीतर अंपायर्स डिसिजन घेतील ऑब्विसली. इकडे पहा आउटसाइड एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 1 2 3. तिसऱ्यांदा मात्र जेल यावेळेस मात्र कॅरी झालाय आणि पहिला धक्का मात्र लागेल. प्रयास पुन्हा एकदा अपेक्षा भंग करत असताना पहा फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये हा जेल मात्र टिपण्यात आलाय. माइंड गेम असतो बऱ्याच वेळेला जेव्हा मैदानामध्ये तुम्ही फलंदाजाचे माइंड रीड केले जातात, त्यांच्या माइंड समवेत खेळलं जातं, बऱ्याचशा गोष्टी असतात. दिस इज द पार्ट ऑफ गेम. विकेट डाऊन. नवीन फलंदाज ऋषी नाईक टीमचे कॅप्टन. नेतृत्व. संध्याकाळचं सत्र आहे. धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे आणि या जोडीला मात्र आपली पूर्णपणे ताकद लावावी लागेल या मॅच मध्ये, तरच इकडे मात्र विजय होऊ शकतो हा संघ. सगळ्यांचं लक्ष मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये या मॅच कडे लागले. हो यावेळेस मात्र पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल. सीमारेषेच्या दिशेनं 4 धावां करता येतोय. चौकार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर ऋषी नाईकनं चौकारानं अकाउंट ओपन केलंय. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. स्ट्राइक अँड डिलिव्हर्ड. चला चेंडू द्यायचा आहे.
टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. आणि पंच कर्णधाराला सांगून ठेवायचं की या इनिंग मध्ये हे नसणार आहे, इनिंग ब्रेक आपला जो टाइम आउट आहे तो नाहीये, मीटिंग पण नसणार आहे. दॅट्स इट. पंच ही 4थी वेळ आहे. काय आहे, नो बॉल आहे पंच, तुम्ही निर्णय द्यायचा आहे, तुमचा निर्णय फायनल असणार आहे. नो बॉल. चला फ्री हिट. नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा असणार आहे. हे चांगल्या खेळाडूची लक्षणं नाही आहेत, कारण तुम्ही खेळता एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये 4-4 वेळा रनअप जातो, वेळेचा तुम्हाला दिसते, वेळेचा अभाव आहे. मोठ्या खेळाडूकडनं या अपेक्षा नाही आहेत. ही प्रीमियर लीगचा खेळाचा स्तर जर उंचवायचा असेल तर तुम्हाला इथं खेळाडू वृत्ती दाखवावी लागेल. पहिल्यांदा मात्र अशा पद्धतीनं पेनल्टाईज केलं गेलंय. नो बॉलचा इशारा, त्यामुळे फ्री हिट बॉल. फुल टॉस आहे आणि तो खेचला यावेळेस मात्र काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा पार. ऋषी नाईकच्या बॅट मधून येतोय षटकार. लांबलेलं षटक आहे. लोअर फुल टॉस बॉल परावर्तित करण्यात आलाय. तो सरळ 6 धाबांमध्ये. चांगला स्ट्रोक आणि या 6 धाबांच्या बरोबरीनं पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या तब्बल 16 धाबा. एक फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली आहे परंतु सर दीपक सर इथं कमिटीचा निर्णय आलाय, जर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं विनाकारण वेळ घालवला तर राहिलेल्या ज्या ओव्हर आहेत ती मॅच उद्या पोस्टपोन करण्यात येईल, खेळ तिथून चालू करण्यात येईल. म्हणून तुम्ही कृपया करून वेळ घालवू नका. हा निर्णय कमिटीचा असणार आहे. अन्यथा जो निर्णय असेल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. फेअर गेम झाला पाहिजे. ऑब्व्हियसली हे फार गरजेचं आहे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. त्यांना माहिती होतं खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं बॅड लाईटला सामोरं जावं लागेल RR रायडर्स वहाळला. हो बॅकफुटला जाऊन कट केला यावेळेस मात्र. सुपर कट. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल सीमा पार 4. प्रतीक पाटीलच्या पहिल्या चेंडूवर मात्र चौकार येत असताना चांगली फाईट करतोय सध्याच्या घडीला. लेग ब्रेक होता परंतु बॅकफुटला जाऊन मात्र स्क्वेअर कट केला होता. कपिल मागच्या मॅच मध्ये अर्धशतकी खेळ केली होती कोमडबुजेच्या या फलंदाजानं. ओ शॉट ऑफ लेंथ कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला क्रॉकिंग ड्राईव्ह. बॉल सीमा पार. कपिल यांच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. लगातार 2 चौकारांनी टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन अ बोर्ड नाव. चांगली बॅटिंग, चांगली फाईट सध्याच्या घडीला देत असताना RR रायडर्स वहाळ. ओ यावेळेस पहा थोडासा बाहेर जाणाऱ्या चेंडूला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल येत असताना प्रतीक 2 चौकारानंतर मात्र पुनरागमन करतोय. कनेक्शन प्रॉपर नाहीये. कव्हरला चेंडू निघालाय. थोडस मिसफीट जरूर परंतु एकच धाव. सिंगल रन. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा धाव फलकावर. मोठं टार्गेट आहे आणि ते चेस करायचं असेल तर मात्र घाम काढावा लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्ण ताकदीनिशी खेळ करावा लागेल. आजपर्यंत क्रीडांगणामध्ये केलेल्या सगळ्या सर्वोत्तम खेळी मात्र ऋषी नाईकला आठवाव्या लागतील आणि तरच मात्र इकडे विजय होऊ शकतो. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करणं. ओ डाऊन दी ग्राउंड. फ्रंट फुटला येऊन समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राईव्ह फटका ऋषी नाईकच्या बॅट मधून येतोय. दर्जेदार षटकार. सुपर स्ट्रोक. काय फटका लगावलाय. अगदी समोरच्या दिशेमध्ये फ्रंट फुटला येत असताना मात्र पूर्ण आत्मविश्वासपूर्वक हा शॉट लॉंग ऑफच्या वरून 6 धावा मिळून गेला. धाव संख्या जाऊन पोहोचते ती
31 या आकड्यावर 31 रन्स. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. मिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू निघालाय, सिंगल त्या ठिकाणी सहज मिळेल. स्कोर मूव्स टू 32 नाव. 32 धाबा धाव फलकावर. दोनही गोलंदाजांच्या ओव्हरमध्ये 16 आणि 16 धाबा आल्यात. त्यामुळे पॉवर प्लेचं षटक हे दोनही ओव्हर्स मात्र पाहायला गेलं तर चांगली गेलेत आतापर्यंत. आर आर रायडर्स वहाळ संघासाठी टीम मीटिंग नॉट अलाउड. याच सरासरीनं मात्र पुढे सरकायचं आहे. 3 ओव्हर्स मध्ये 52 अजूनही करायचे आहेत. 18 चेंडू आणि 52. दोनही बाजूनी जर फटकेबाजी झाली, हे दोनही खेळाडू जर शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिले तर नक्कीच काहीही करू शकतील एवढी ताकद मात्र या दोन्ही फलंदाजांमध्ये. प्रीत मात्रे आलाय गोलंदाजीसाठी. सोडून दिला होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन. खारकोपर किंग्स आणि आर आर रायडर्स वहाळ या दोन संघादरम्यान सुरू असणारा आजच्या दिवसामधील हा 9वा सामना आहे. ओ अडवा पॅटर्न ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी. शुभम पाटील आहेत त्या ठिकाणी. चिकू आणि इकडे मात्र सगळ्यात मोठी विकेट ऋषी नाईक यावेळेस मात्र बाद होतोय. महत्वाचं होतं ऋषी नाईकचं शेवटपर्यंत थांबणं, परंतु उंच झेपावत त्या ठिकाणी एक चांगला झेल सेफ हँड ओळखला जातो हा क्षेत्ररक्षक. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराने या खेळाडूला सन्मानित करण्यात आलं होतं आणि नेहमी चपळता त्याची आउटफील्डवर पाहायला मिळते आणि एक चांगला प्रयत्न मात्र ऋषीनं या मॅच मध्ये जरूर केला, परंतु एक चांगला झेलनं मात्र त्याची इनिंग संपवण्यात आली. 33 वर दुसरा धक्का लागलाय आर आर रायडर्स वहाळ या संघाला. मागे वळून खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. पंचांकडे किरण पाटील पाहतात, कोणती प्रतिक्रिया नाहीये, म्हणजेच काय ते निर्धाव चेंडू. डॉट बॉल. आणि लेग बिफोर द विकेट पायचीच सापडलाय. किरण पाटीलला मात्र परतावं लागेल. आणखीन एक सफलता मात्र दिले प्रीत मात्रेच्या या षटकामध्ये. 2 धक्के, पहिल्यांदा ऋषी नाईक आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र केपी. किरण पाटील खाते उघडू दिलं नाहीये, शून्यावर बाद होतोय. नेल्सन फिगर 33 वर 3. रोनित मात्रे लेग स्टंप वर होता हा चेंडू. आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. पहिली सुपर ओव्हर जी असेल बामणडोंगरी विरुद्ध मोराबे आणि त्यानंतर विनिंग टीम जावळे संघाच्या विरोधामध्ये मात्र सुपर ओव्हर खेळ. आणखीन एक अपील आणि प्रीत मात्रेला मात्र मिळते तिसरी सफलता. रोनित मात्रे बाद. चौदा चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 50 धावांची गरज आहे.
7 ते 8 षटकार 12 लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. यश घरत आलाय नवीन फलंदाज. संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार जाणं धावा काढणं थोडंसं धोक्याचं असतं, कठीण असतं. राऊंड स्टम्प्सनं हा चेंडू पूल केलाय. शुभम त्या ठिकाणी आहेत, कोणतीही धाव मिळत नाहीये. मोठा स्ट्रोक येणं या ओव्हरमध्ये मात्र फार गरजेचं होता, परंतु या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात 2, अन्यथा एकही धाव बॅटच्या स्वरूपात आलेली नाहीये. आणि त्याचमुळे आता मात्र अडचणी वाढल्यात RR रायडर्सच्या. इकडे हुकसाठी जरूर गेलाय, फटका फसलाय आणि इकडे आणखीन एक विकेट प्राप्त करेल. एकाच ओव्हरमध्ये तब्बल 4 फलंदाजांना बाद केलंय ते प्रीत मात्रेनं. आणि हे षटक मात्र नक्कीच या सामन्याला कलाटणी देणारं ठरलंय. आणि संपूर्णपणे या मॅच मध्ये आता मात्र वर्चस्व गाजवत असताना खारकोपर किंग्स. चौतीस धावा झाल्यात 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र 50 धावांची अजूनही गरज आहे. 84चं टार्गेट आहे, एक कठीण टार्गेट आहे सध्याच्या घडीला, परंतु कपिल कोळी मैदानामध्ये आहेत. कुठेतरी या ओव्हर्समध्ये जर 10-12 धावा आल्या असत्या तर शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये एक 38-40च्या आसपास धावा राहिल्या असत्या, थोडंसं रिचेबल होऊ शकलं असतं. परंतु या ओव्हरमध्ये बिलकुल धावा आलेल्या नाहीयेत. फक्त 2 धावा आल्या आणि तेही व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. म्हणजेच काय, प्रत्येक फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी गेलाय, कारण दबाव वाढत होता आणि त्याच दबावाच्या खाली मात्र अनेक फलंदाजांनी आपल्या विकेट्स बहाल केल्या. लेग स्टंपवरचा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35. आयुष गोंधळी टर्न पाहायला मिळतोय. अपील हलकीशी पाहायला मिळते त्या ठिकाणी. डॉट बॉल. आयुष पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट रिजन कडे हा चेंडू येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वैष्णवचं. 1च धाव. चांगला फटका, यावेळेस मात्र रन्स मिळतील. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो आता मात्र 40 या आकड्यावर. 9 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. मोठं टार्गेट आणि त्याच्यामध्ये प्रमुख खेळाडू बाद झालेत. कपिल कोळी अजूनही मैदानामध्ये आहेत, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याही माहिती आहे हे फार कठीण लक्ष. परंतु यावेळेस प्रयत्न केले जातात. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून बॉलला पाठवलंय. दमदार फटका. अलंकार कोळीचा स्ट्रोक मिळवून देईल तब्बल 6 धावा. बॅट हरिकेनची आमचे ॲडव्होकेट जयेश घरत यांच्या हातामध्ये आहे. ऋषी नाईक यांची बॅट आहे आणि खरं तर ऋषी नाईक या स्पर्धेमधून ही स्पर्धा संपल्यानंतर निरोप घेणार आहेत. ही शेवटची स्पर्धा आहे. आपला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक दर्जेदार खेळाडू आणि त्याची बॅट, खरं तर तो या बॅटनं आता खेळू शकणार नाही आणि त्याचमुळे त्यांनी असा संकल्प केला आहे की ही बॅट आणि त्याचा तो लिलाव करणार आहे आणि लिलावामधून मिळणारी रक्कम जी असेल ती नक्कीच एखाद्या NGOसाठी सामाजिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल. आणि त्याचमुळे ऋषी नाईकची ही बॅट कोणाला घ्यायची असेल तर त्याची बेस्ट प्राईज जी असेल ती 3000 रुपये असेल. 3000 रुपयाच्या पुढे आपण त्याच्यामध्ये बोली वाढवून ती बॅट आपल्याकडे घेऊ शकता. आणि कारण त्यातून मिळणारी जी रक्कम आहे ती नक्कीच एका चांगल्या कार्यासाठी जाणार आहे, एक सामाजिक कार्यासाठी जाणार आहे. एक चांगला हेतू त्याच्या पाठीमागे आहे
आणि त्याचमुळे या बॅटचं ऑप्शन केलं जाणार आहे. या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, त्यामुळे 50 धावा धावफलकावर आहेत. 6 बॉल 34 धावांची गरज आहे. 34 नीडेड. त्यामुळे उद्या अगदी फायनल पर्यंत जो खेळाडू, जो स्पॉन्सर, कोणी बॅटला सर्वाधिक रक्कम देईल ती सगळी रक्कम मात्र NGO मध्ये जाईल. त्याच्यातून नक्कीच गोरगरिबांना एक मदतीचा हात दिला जाईल. एक चांगला उपक्रम खरं तर ऋषी नाईक यांच्या माध्यमातून, कारण त्यांच्यासाठी सुद्धा भावनिक क्षण आहेत. शेवटची स्पर्धा ते खेळतात आणि ही उल्हान रोड प्रीमियर लीग खेळल्यानंतर ते क्रिकेटमधून खरं तर संन्यास घेणार आहेत. फायनलचा शेवटचा चेंडू पडेपर्यंत तर बॅटचं ऑप्शन होत राहील. ज्यांना खरंच घेण्याची इच्छा असेल, आपली मदत जर सामाजिक कार्यक्रमापर्यंत, उपक्रमापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आणि कोणी बोली लावले त्याच्या पुढची बोली ती तुम्हाला लावावी लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये हे प्रयत्न मात्र थोडेसे अपुरे पडत असताना शेवटचं षटक आपण पाहतोय दिनेश उलवेकर यांचं. धावा चांगल्या जमवल्यात असं नाहीये, परंतु कुठेतरी 80+ रन्स शेवटच्या मॅचमध्ये नक्की सोड्याची धोक्याची घंटा वाजली होती RR रायडर्स वहाळसाठी. आता त्यांचा प्रवास जो आहे तो सुपर ओव्हर. ओ डाऊन दी ग्राउंड, चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट ड्राईव्ह फटका साइड स्क्रीनच्या वरतून ठोकलाय. दमदार षटकार. लढतात अजूनही खरं तर आणि दाखवतात आपल्या फलंदाजीमधली ताकद. कपिल कोळी, अलंकार कोळी दोनही फलंदाज 16 धावांवर खेळतात. 58 धावा धावफलकावर आहेत. 4 बॉलमध्ये 59 धावा आहेत. 25 धावांची गरज आहे 4 बॉलमध्ये. आणखीन एक फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. कपिल कोळीच्या पॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. तीन चेंडूने 19 धावा. सामना बरोबरीमध्ये सुटला तर परत सुपर ओव्हर खेळवली जाईल. आणखीन एक व्हॉट ए शॉट. फॅब्युलस बॅटिंग संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. दिनेश उलवेकर यांच्यावर हल्ला चढवलाय. लगातारचा हा 3रा षटकार. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचले 71 या आकड्यावर आणि काय मैदानामध्ये तुफान बॅटिंग सुरू आहे. कपिल कोळीचा झंझावात. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक मात्र निघाले होते, ते आता जागेवर थांबलेत कारण कपिल कोळी मैदानामध्ये आहेत. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर या मॅचचा रिझल्ट सुपर ओव्हरवर. चला चेंडू लवकर द्या. 2 चेंडू आणि 13 धावा. जर प्रीत मात्रेच्या त्या ओव्हरमध्ये 4-5 धावा जरी घेता आल्या असत्या तर इकडे चित्र वेगळं असतं. लढला या मॅच मध्ये RR रायडर्स वहाळ. कोणत्याच फलंदाजांनी एकही धाव घेतली नाही त्या ओव्हरमध्ये. 84 करत असताना तुम्हाला 3ऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव न निघणं, मी तर म्हणे एव्हाना मॅच सुद्धा कदाचित समाप्त झाली असती. परंतु कपिल कोळी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सारं काही शक्य आहे. एवढा बॅड लाईट्स मध्ये सुद्धा तो लढतोय. जिगरबाज खेळ मात्र मैदानामध्ये त्याचा पाहायला मिळालाय. क्लीन बोल्ड. 3 षटकारानंतर दिनेश उलवेकर थोडेसे खुश होतील. थोडासा जल्लोष त्यांचा पाहायला मिळतोय. सुटकेचा निश्वास टाकला असेल. प्रतीक पाटीलला घाम फोडला होता. खारकोपर किंग्सला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कपिल कोळीसाठी. सुपर बॅटिंग. अप्रतिम दर्जाची फलंदाजी मात्र आजच्या दिवसभरामध्ये या फलंदाजांना दाखवले. जिगरबाज खेळ आणि कपिल कोळीच्या या खेळानं मात्र सगळेजण प्रभावित झाले असतील. मन जिंकलेत प्रेक्षकांची. दीपक सर, उद्या ज्या सुपर ओव्हरच्या मॅचेस होणार आहेत क्वालिफाईंग राऊंडसाठी, त्याने सर्व टीमला
एक कमिटीतर्फे कळवण्यात येत आहे की उद्या सकाळी 8:30 वाजता डॉट सर्वांनी इथं उपस्थित राहायचंय. कोणाची मॅच खेळवली जाईल ही त्यावेळेला डिसाईड केलं जाईल. सर्वांनी 8:30 वाजता उपस्थित राहायचे. लास्ट बॉल ऑफ द डे. आणि हा सामना मात्र जिंकलाय तो खारकोपर. सुपर ओव्हरवर मात्र या लॉट्स मधील 3 टीम्सना निर्भर राहावं लागणार आहे. तर हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. अंपायर शेवटच्या बॉलवर चौकार आहे, काहीच नाहीये. चला 4 धावा आहेत शेवटच्या बॉलवर. चला 9 धावा कमी पडल्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा आल्या. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच. अकरा बॉलमध्ये 34 धावांची खेळी साकारणारा प्रतीक पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल प्रतीक पाटीलला. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया प्रतीक पाटीलला. आता 3 संघ या ग्रुपमधून असे असणार आहेत का ज्यांनी एक सामना जिंकलाय, ज्याच्यामध्ये खारकोपर किंग्स प्रतीक पाटील आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. त्यानंतर RR रायडर्स वहाळ आणि शैलेश स्मृती तरगर या 3 संघांमध्ये सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल उद्याच्या दिवशी. आणि त्याचबरोबर पहिली सुपर ओव्हर जी असेल ती सानवी गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध मिहिरा स्पोर्ट्स मोराबे. दोन्ही टीम्स सकाळी 8:30 वाजता. आणि त्यांच्यामधून जो जिंकेल तो निलेश 11 जावळे विनर्स. या 3ही संघांनी सकाळी 8:30 वाजता रिपोर्ट करायचा.